नमस्कार, शारदा हिराव रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज बनवणार आहोत दाल पकवान। तर हा गुजरातचा आणि सिंधी पदार्थ आहे हा। पण आता माझ्या मुलाला आवडतो, त्याने तिथे खाल्ला गुजरातला तो होता तेव्हा, तर तो म्हणून राहिला की दाल पकवान करून पहा। तर मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे। तर सगळ्यात आधी इथे मी हे पहा, एक वाटी चना डाळ घेतली आणि एक वाटी मूग डाळ घेतली। म्हणजे छोट्या वाटीने मूग डाळ घेतली आणि मोठ्या वाटीने चना डाळ घेतली। तर हे आपण सगळ्यात आधी काय करू, स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊ आणि याला भिजत घालू 1 तास, 1-2 घंटे याला भिजत ठेवायचं। तर स्वच्छ आपण याला चांगला 1-2 पाण्याने धुवून घेऊ सगळ्यात आधी। आता आपण 1 तास ही डाळ भिजून घेतली। हे बघा, चना आणि मुगाची डाळ तर लवकरच भिजते आणि चण्याची डाळ पण आपली भिजली। मी थोडं गरम पाणी टाकलं, गरम पाण्यामध्ये कशी लवकर भिजून जाते। तर 1 तास मी भिजून घेतली। आता आपण याला कुकरमध्ये लावून घेऊ। कुकरमध्ये लावून आपल्याला याच्या 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। जशी आपण पुरण शिजवतो ना, पुरणासाठी जशी आपण डाळ लावतो तसं आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे। म्हणजे एक प्रकारचं वरणच शिजवायचं आहे आपल्याला, वरणासारखं जसं आपण वरण शिजवतो तसं। तर त्याच्यामध्ये आपण हे बघा, त्याच्यामध्ये टाकू आपण पाणी टाकलं। थोडी टाकू हळद, 1 चम्मच, आणि थोडं टाकू तूप। हे बघा, हे चांगलं तूप आहे, म्हशीचं तूप टाकू आपण याच्यामध्ये आणि 1 चम्मच टाकू मीठ। आणि आता आपण कुकर लावून याच्या 2-3 शिट्ट्या काढून घेऊ। आपल्याला 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या याच्या। आता आपण भिजवणार आहोत, त्याच्यासाठी जे आपल्याला उंडी लागते, जे पापड्या बनवासाठी ते आपण भिजवणार आहोत। त्याच्यासाठी इथे मी बघा मैदा घेतलेला आहे। हा 200 ग्रॅम किंवा 250 ग्रॅम मैदा असेल हा, एवढा मी मैदा घेतला। त्याच्यामध्ये टाकू आपण 1 छोट्या वाटीभर रवा। कोणी कसं गव्हाच्या पिठापासून पण बनवतात हे, पण मी मैदाच घेतला। मैद्याच्या पण छान बनतात, कशा कुरकुरीत बनतात, एकदम खसखसीत। आणि थोडं टाकू 1 चमचा मीठ, थोडा टाकू ओवा, थोडा हाताने असं हे क्रश करून टाकायचा, आणि थोडं टाकू याच्यामध्ये आपण तेल टाकू आणि याला छान असं हाताने मळून घेऊ। तेल चांगलं सगळ्या याला लागलं पाहिजे। जसं आपण शंकरपाळ्यासाठी पीठ भिजवतो तसं आपल्याला भिजवायचं आहे हे। आपण शंकरपाळे करतो तसे, तेव्हाच आपल्या पापड्या कशा छान खुसखुशीत बनतील। म्हणून छान असं याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं हाताने। हे बघा, असं तेल याच्यामध्ये घालायचं। हे बघा, सगळ्या पिठाला आपल्या तेल लागलं पाहिजे। आपण याचा गोळा तयार करून घेऊ। थोडं पाणी घालायचं। हे बघा, जास्त आपल्याला पातळसर पण भिजवायचं नाहीये, असं घट्टच भिजवायचं छान असं।
गोळ्या तयार करू. थोडं थोडं पाणी घालू. हे बघा असं आपण याचा गोळा तयार करून घेतला. बघा असा थोडा घट्टसर बनवून घ्यायचा. बघा आता याला आपण झाकून ठेवून देऊ. थोडं तेल लावून देऊ आणि झाकून देऊ. म्हणजे रवा कसा याच्यातला थोडा मुरेल. आपण अर्धा घंटा जर याला अर्धा तास झाकून ठेवलं तर रवा थोडा मुरतो. रवा मुरायला थोडा वेळ लागतो, म्हणून आपण याला असं झाकून ठेवू अर्धा तास. आता आपली डाळ शिजलेली आहे, बघू आपण. बघा अशी आपण डाळ शिजवून घेतली. हे पहा, जशी आपण पुरणासाठी शिजवतो ना तशी शिजवून घ्यायची. बघा असं आपण याला शिजवून घेतलं डाळीला. आता काय करायचं माहित आहे का, याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. घोटून घ्यायचं असं चमच्यानेच. जास्त नाही घोटायचं, जसं आपण वरणाला घोटतो तसं. थोडी डाळ अशी जाडसरच राहू द्यायची, म्हणजे छान लागते ती अशी जाडसर. आणि याला एका भांड्यामध्ये काढून घेऊ असं आपण. हे बघा आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलं याला. आता याच्यासाठी आपल्याला तयार करायचं आहे तडका. करासाठी आपण इथे एक हे भांड ठेवलेलं आहे. त्यात टाकू आपण थोडं तेल. तेलाला गरम होऊ देऊ. त्यामध्ये टाकू आपण 1 चमचा तूप. आता याला छान गरम होऊ देऊ. आता टाकू आपण थोडी मोहरी. मोहरी टाकली. थोडं टाकू जिरं. लाल मिरची. हे बघा लाल मिरची टाकू तो. आणि हिंग. थोडा हिंग टाकायचा. हिंगाने खूप छान चव येते. हिंग टाकला थोडा. आणि 2-3 कढीपत्त्याचे पाने. तडका आपला तयार झालेला आहे. आणि आता आपण काय करायचं माहिती आहे का, याच्यामध्ये एकदम गरम तेलामध्ये तिखट नाही घालायचं. तर आपण गॅस बंद करून देऊ. आणि आता याच्यामध्ये घालू आपण 2 चमचे लाल तिखट. हे बघा 2 चमचे घालू लाल तिखट. हळद तर आपण आधीच टाकलेली आहे. जेव्हा आपण डाळ शिजवली तेव्हाच आपण हळद घातलेली आहे. आणि हा तडका याच्यावरती आता आपण आता याला छान आपण थोडं मिक्स करून घेऊ. डाळ आपली तयार आहे. मीठ पण आपण आधीच घातलं होतं, म्हणून मीठ घालायची काही गरज नाही याच्यामध्ये. मीठ आपण आधीच घालून ठेवलं होतं. तर आपलं आता डाळ आपली तयार झाली. बघा अशी आपली तडक्यावाली डाळ, छान अशी टेस्टी डाळ आपली तयार झाली. आता आपण ही बाजूला ठेवू. हे बघा आता गोळा आपला तयार झालेला आहे. आपण कसं याला भिजवून अर्धा 1 तास छान भिजू दिलं.
आता याचे काय करायचे माहिती आहे का, छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे. आता आपण याच्या पापड्या तयार करणार आहोत. तर याच्या आपण असे गोळे तयार करून घेऊ. तर पातळ अशा याच्या पापड्या लाटून घ्यायच्या, एकदम पातळ लाटायचं बघा. आणि तेव्हाच आपल्या कशा पापड्या छान कुरकुरीत होतील. आपण पातळ लाटल्या तर, आणि जाड लाटल्या तर कशा मग आपल्या कुरकुरीत नाही बनणार. म्हणून छान पातळ पातळ लाटून घ्यायचं. आता साईज तुम्ही तुमच्या आवडीने पण मोठी लहान करू शकता. साधारण मोठी असली तर छान वाटते. हे बघा, आता मी एवढी साईज ठेवलेली आहे. आता ही पापडी फुगू नये तेलामध्ये, म्हणून याला असे थोडे आपला जो काट्याचा चमचा असतो त्याने असे चमच्याने असे छिद्र करून घ्यायचे याला. म्हणजे आपली पापडी तेलामध्ये फुगणार नाही पुरीसारखी आणि कुरकुरीत बनेल. म्हणून असे थोडे छिद्र करून घ्यायचे. हे बघा, आता आपलं तेल तापलं का बघू आपण. तर थोडं असं टाकून पाहू. गॅसची पॉवर थोडी मोठीच ठेवायची, थोडा हाय पॉवरवरच तळायचं हे. छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. तो द्यायचा हिचा पापडीचा, तेव्हाच ती छान कुरकुरीत बनते. बघा, आता रंग बदलायला सुरुवात झाली आहे याची. बघा, पापडी रंग बदलला आहे. म्हणजे कशी आपली पापडी छान कुरकुरीत बनत आहे. पापडी पण आपली तयार होत आहे बघा. आपली पापडी तयार झाली. इथे मी चाळणी ठेवली, म्हणजे चाळणीतून कसं याच्यात जे तेल आहे ते सगळं या थालीमध्ये झरून जातं, म्हणून ते चाळणी ठेवली. पापडी पण आपण तळून घेणार आहोत बघा. अशा प्रकारे आपण आता सगळ्या पापड्या आपल्या तयार करून घेऊ. दुसरी पापडी पण आपली तयार होत आहे. गॅसची पॉवर थोडी अशी हायच ठेवायची, म्हणजे कशी फुगणार नाही आपली पापडी आणि छान कुरकुरीत बनेल. हाय पॉवरवरच थोडं तळायची. गव्हाच्या पिठाचं बनवायचं असतं,
बनवू शकता. तयार झाली आपली पापडी बघा, छान अशी कुरकुरीत. हे बघा आता आपलं दाल पकवान तयार झालेलं आहे. हे आपण पापड्या बनवून घेतल्या बघा, छान कुरकुरीत अशा मस्त. हे बघा किती छान अशा कुरकुरीत बनलेल्या आहे आपल्या पापड्या. हे पहा अशा छान पापड्या बनलेल्या आहेत. आता आपण काय करू माहिती आहे का, याला आणि आपलं हे दुकान पण तयार आहे. हिरवी चटणी, ही चिंचीची चटणी, कांदा, टमाटर, कोथिंबीर, शेंगदाणे, शेव आणि लिंबू हे सगळं तयार करून घेतलेलं आहे मी. आणि आपली तडक्यावाली डाळ पण तयार आहे. हे बघा तडक्यावाली डाळ पण आपली तयार झालेली आहे. हे तर आपण सगळ्यात आधी काय करू, याला आता तयार करू आपण. त्याच्यासाठी आपण हे बघा इथे मी पापडी घेतलेली आहे, त्याच्यावर टाकू आपण डाळ. छान अशी डाळ टाकून घ्यायची. हे बघा डाळ टाकून घेतली. याच्यावर टाकू आपण आता कांदे, थोडे टाकू टमाटर, थोडे शेव, थोडे टाकू शेंगदाणे. हे बघा आणि चिंचीची चटणी छान अशी टाकून घ्यायची, याने टेस्ट खूप छान लागते. आणि थोडी हिरवी चटणी. हे बघा कोथिंबीर थोडी आणि लिंबूचा रस. हे बघा तर असं आपलं दाल पकवान तयार झालेलं आहे. बघा असं छान असं कुरकुरीत असं मस्त असं बघा किती छान खसखशीत कुरकुरीत तयार झालेलं आहे. असं बघा. व्हिडिओ आवडला, रेसिपी आवडली, लाईक शेअर करा, कमेंट करा आणि नवीन जर असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि करून बघा असा मी जसं बनवलं तसं दाल पकवान तुम्ही करून बघा. नवीन रेसिपी आहे आणि मी पण पहिल्यांदाच बनवलेली आहे. माझ्या मुलांनी कशी अहमदाबादला खाल्लेलं आहे हे, आणि तो मला नेहमी म्हणायचा की खूप छान लागते म्हणून मी आज बनवली आणि तुमच्यासोबत मी शेअर केली. तर बनवून बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद.